तर आज आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये लांबट कांदा चिरून असा सुट्टा करायचा, व्यवस्थित कुचकरायचा आणि सुट्टा केलं की तेलात टाकायचं व त्याचबरोबर कढीपत्त्याची टाकायची पाणी 15-16 टाकलेली आहेत मी यामध्ये पाणी. थोडा जास्तच टाका कढीपत्ता. व त्याचबरोबर हिरवी मिरची मी 4-5 इथं कापून टाकली आहे. उभी चिरायची मिरची कधी पण. त्याचे 2 भाग करून टाकलेले आहेत व कढीपत्ता थोडा लालसर होताला कांदा आपला, तर त्यामध्ये आपण लसूण थोडा ठेचून टाकायचा. अख्खा टाकला तरी चालतो, थोडा वाटून नाही तर सोलून व्यवस्थित थोडा दरदरच वाटून त्यामध्ये टाकायचं आणि फोडणी अशी व्यवस्थित ही छान व्यवस्थित लाल होऊ द्यायचं. थोडं लालसर झालं की यामध्ये आपण आता थोडे 1 चम्मच जिरे व धने 1 चम्मच टाकूया व अर्धा चम्मच व बडीशेप थोडे अर्धा चम्मच टाकलेला आहे व शेंगदाणा व डाळ थोडं जास्त घाला आणि अर्धी वाटी घातलेलं आहे यामध्ये मी 2च प्रमाण. आणि व्यवस्थित सगळं अजून हे भाजून घ्यायचं, परतून कमी गॅसवर घ्यायचं, हाय फ्लेम नाही करायचा. व त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे. कोथिंबीरीची अजिबात देठ नाही टाकायची, फक्त कोथिंबीरीची पानं कवळे देठ यामध्ये बारीक चिरून टाकायची आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे फोडणी झालेली आहे. तर यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊयात व मीठ नंतर वरतून टाकूयात. बघू शकता यामध्ये मी आता मीठ टाकले आहे. ते व्यवस्थित आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. फोडणी व्यवस्थित झाली ना मग जास्त काळ आपले टिकतात हे मुरमुरे. मस्त महिनाभर डब्यात व्यवस्थित पॅक करून ठेवायचे. व्यवस्थित मिक्स केलेले आहे. तर यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊयात आपण चवीनुसार व त्याचबरोबर यामध्ये थोडं काळं मीठ टाकूया. काळं मीठ टाकल्यानं मस्त भारी चव लागते. तर त्याचबरोबर यामध्ये थोडा लिंबाचा रस टाकूया. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये थोडं आमचूर किंवा लिंबाचा रस टाकू शकता. दोन्हीपैकी एक यामध्ये टाका. मस्त खट्टा मिठा लागते हे. आणि मुलांना द्यायचं असलं तर थोडं कमी मिरची टाकायची व थोडं आपली पिठी साखर असते ना त्याची पूड करून याच्यात टाकायची. चव लागते व मुलं आवडीने पण खातात. तर आपले झालेले आहेत मुरमुरे. मस्त गॅस बंद करूया. गॅस बंद केला की पातेल्यातच राहू द्यायचे थोडा वेळ. मुरमुरे जरा जास्त क्रंची कडक होतात व थंड झाले की एका डब्यात भरून ठेवायचे. मस्त एकदम क्रंची झालेले आहेत मुरमुरे. मस्त कांदा टाकून हे सर्व करून खाऊ शकता तुम्ही. टेस्ट खायची काही वेळ वाटली तर अशा प्रकारे